Hello students, in a previous video lecture we have learnt about the three altitudes of the triangle. We have learned about the three altitudes of the acute angle triangle, right angle triangle and obtuse angle triangles. In this today's video lecture we are learning specially about the three medians of the triangle. So first of all I have written here the definition of median. What is meant by median? A line segment joining the vertex to the midpoint of the opposite sides of the triangles are called as medians of the triangle. पहा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरून त्याच्या समोरच्या बाजूच्या मध्यबिंदूला जोडणारा जो काही रेषाखंड असेल त्यालाच आपण मेडियन असं म्हणतो. तर सर्वप्रथम आपण त्रिकोण काढूया. त्रिकोण काढल्यानंतर ज्या बाजू असतात त्या तीन बाजूचे मध्यबिंदू काढूया आणि मध्यबिंदूला जोडणारा शिरोबिंदूमधून रेषाखंड काढूया आणि त्यालाच आपल्याला मेडियन्स असं म्हणता येईल. तर प्रत्यक्ष मेडियन कशी काढायची हे केअरफुली बघा आणि लक्षात घ्या. आपण सुरुवातीला घेऊया अक्यूट अँगल ट्रायंगल आणि त्या acute angle triangle चे आपण three medians काढूया. Here I am going to draw acute angle triangle. या ठिकाणी जो ट्रायंगल काढला त्याला नाव देऊया ट्रायंगल ABC. Triangle ABC is the acute angle triangle. Triangle ABC is the acute angle triangle. Triangle has three sides, side AB, BC and AC. Triangle has three vertices, vertex A, vertex B आणि vertex C. आता vertex A ची अपोजिट साइड आहे BC, याचा मध्यबिंदू आपल्याला मिळवायचे. vertex B ची अपोजिट साइड आहे AC, याचा मध्यबिंदू मिळवायचा आहे आपल्याला. आणि vertex C ची अपोजिट साइड आहे AB, याचा सुद्धा मध्यबिंदू आपल्याला मिळवायचा आहे. मध्यबिंदू म्हणजे त्याला आपण म्हणतो मिड पॉईंट आणि मिड पॉईंट काढण्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स काढावं लागतील. त्या तिन्ही बाजूचे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर चॉकच्या सहाय्यानं काढायचे. आता अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला चॉक मारायचे आहेत आणि चॉकच्या सहाय्यानं आर्क घ्यायचे आहेत आणि या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा आर्क मारायचे आहेत आणि आर्क जोडणारी लाईन जर आपण काढली तर त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. सुरुवातीला साईड घेऊया AC बाजूवर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण आणि या ठिकाणी मी आर्क मारली. C बिंदूमधून नंतर परत A बिंदूमधून परत या ठिकाणी C बिंदूमधून आणि परत A बिंदूमधून या ठिकाणी मी आर्क मारलेली. आता ही आर्क मला स्केलच्या सहाय्यानं ज्या दोन आर्क मारल्या ह्या स्केलच्या सहाय्याने ह्या जोडायच्या आहेत. ह्या आर्क आपण जोडून घेऊया. बघा आर्क या जोडून घ्यायच्या आणि याला जर लाईन काढली तर याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. आता ही आर्क या ठिकाणी छेदली. या छेदनबिंदूला मी रेड पॉईंटने या छेदनबिंदूला नाव देतो ABC, क्रमानंच नाव देऊया D. हा जो D जो पॉईंट मिळाला या पॉईंटला आपल्याला म्हणतात मिड पॉईंट. कारण हे अंतर आणि हे अंतर स्केलच्या सहाय्यानं जर मोजले तर AC बाजूचे बरोबर D बिंदूमुळे दोन समसमान भाग झालेले आहेत म्हणून त्याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. D इज द मिड पॉईंट ऑफ द साईड AC बाजूचा हा मिड पॉईंट आहे. नंतर BC बाजू बघूया. BC बाजूचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी परत कंपॉसचा वापर करावा लागेल. आता मिड पॉईंट मिळाल्यानंतर उरलेलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण पुसून टाकायचं आहे. त्याचं आपल्याला काम नसल्यामुळं आपण पुसून टाकू. आपल्याला मिड पॉईंट मिळाला D. परत B बिंदूमधून वरच्या बाजूला आर्क मारतोय. BC बाजूचा आपल्याला मिड पॉईंट काढायचं आहे. मग B वर परत C वर वरच्या बाजूला परत B वर खालच्या बाजूला व्यवस्थित आर्क मारून घ्या B वरून आणि नंतर C बिंदूवरून आपण आर्क मारून घेतली. ही आर्क आता आपल्याला स्केलच्या सहाय्यानं जोडायची आहे. वी हॅव टू जॉईन दिस टू आर्क्स टू गेट द मिड पॉईंट अँड टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. या ठिकाणी आपल्याला पॉईंट मिळाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या BC बाजूवरचं, याला नाव देतो E. हा E जो पॉईंट मिळाला या BC साईडवर, BE आणि EC याची जर लेंथ घेतली
BE इक्वल टू EC, सेगमेंट BE कॉन्ग्रंट सेगमेंट EC असं आपण म्हणू शकतो, कारण या दोन बाजू कशा आहेत सारख्या आहेत आणि पॉईंट Eला आपण म्हणतो मिड पॉईंट. आता तिसरी बाजू आहे साईड AB बाजूचा मध्यबिंदू आपल्याला काढायचा आहे. वी हॅव टू ड्रॉ हिअर द मिड पॉईंट ऑफ साईड AB विथ द हेल्प ऑफ कंपॉस. B पासून काढला चॉक, परत A पासून, परत B पासून आणि परत A पासून, म्हणजे बाजूच्या दोन्ही बाजूला आपण प्रत्येक बाजूच्या दोन्ही बाजूला आपण आर्क घेऊन राहिलो. हे आर्क आता जोडून घ्यायची स्केलच्या साह्यानं. ही आर्क आपण जोडली. या ठिकाणी जो पॉईंट मिळाला याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात. याच्याशी काही काम नाही आपल्याला. आपल्याला मिड पॉईंट मिळाला DE, याला नाव दिलं होतं आपण E, याला नाव द्या F. पॉईंट F इज द मिड पॉईंट ऑफ साईड AB. AF आणि BF याचं जर अंतर आपण स्केलच्या साह्यानं मोजलं तर ते कसं भरणार, सारखं भरणार, म्हणून या Fला आपण म्हणता येईल मिड पॉईंट. आता आपण तिन्ही बाजूचे बाळांनो मिड पॉईंट काढलेले आहेत. वी हॅव ड्रॉन हिअर द मिड पॉईंट्स ऑफ द ऑल द थ्री साईड्स. आता प्रत्येक व्हर्टेक्समधून हे मिड पॉईंट जोडून घ्यायची. ए व्हर्टेक्सच्या समोरची बाजू आहे BC, अपोजिट साईड आहे BC, तर A पासून E पर्यंत व्हर्टेक्स टू द मिड पॉईंट. अ लाईन सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स A मिड पॉईंट आहे त्याचा समोरचा बाजूचा E, म्हणून A पासून E पर्यंत या ठिकाणी मी रेषाखंड काढतोय, मीडियन काढतोय. AE इज द मीडियन. मग पहिली मीडियन काढलं मी, सेगमेंट AE इज द मीडियन. पहिली मीडियन काढली. दुसरी मीडियन मला काढायची आहे C बाजू, C व्हर्टेक्स आहे त्याची बाजू आहे अपोजिट AB. मग C आणि Fला जोडणारा रेषाखंड काढायचा, त्याला आपल्याला दुसरी मीडियन म्हणता येईल, सेकंड मीडियन. FC किंवा CF इज द सेकंड मीडियन. सेगमेंट CF इज द मीडियन. थर्ड मीडियन काढूयात आपण. थर्ड मीडियन B व्हर्टेक्स आहे त्याची अपोजिट साईड आहे AC, त्याचा मिड पॉईंट आहे D, म्हणून BD जोडणारा जो काही रेषाखंड असेल त्याला आपल्याला मीडियन म्हणता येईल. B पासून D पर्यंत जोडणारा रेषाखंड काढायचा. आता या ठिकाणी B पासून D पर्यंत जोडणारा रेषाखंड काढला. तुमच्या असं लक्षात येईल बाळांनो की हे तिन्ही जे मीडियन मी काढले ते एकाच बिंदूमध्ये छेदलेले आहेत. ऑल द थ्री मीडियन्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट अँड दे आर concurrent at a common point, or they are intersect with each other at a common point G. All the three medians are concurrent. Concurrent म्हणजे काय, तिन्ही मीडियन एकाच बिंदूमध्ये छेदत असल्यामुळं त्याला आपण म्हणतात concurrent. All the three medians of the triangles are concurrent. Their point of concurrence is denoted by the letter G. G is called as centroid. या G ला आपण काय म्हणूया, centroid, CNTROID, centroid of the triangle. या G बिंदूला म्हणतात सेंट्रॉइड. आता तुमच्या असं लक्षात येईल बाळांनो, समजा ही AE ही मीडियन आहे, याचं जर 2 अंतर असेल तर AGचं अंतर येतं 4. म्हणजेच या सेंट्रॉइडमुळं जे आपल्याला मीडियन विभागल्या गेल्या 2-2 भागामध्ये, ही मीडियन एवढी आणि एवढी, तर या लहान मीडियनच्या दुप्पट वरचा भाग असतो. AGचं अंतर जर 4 असेल तर GEचं अंतर 2 असेल. EGचं अंतर जर 2 असेल तर GAचं अंतर 4 असेल. उदाहरणार्थ हे जर अंतर 3 असेल, GD हे अंतर मी 3 पकडलं, तर याच्या जर मोजलं तुम्ही स्केलनं तर हे अंतर भरेल 6, दुप्पट अंतर असतं. मग हे जर अंतर समजा हे अंतर जर 4 असेल समजा, तर हे किती असेल 8. ॲक्च्युली हे अंतर तेवढे नाही, समजायसाठी मी तुम्हाला अंतर घेतलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जे सेंट्रॉइड आहे ते सेंट्रॉइड काय करतं, मीडियनला दुभागतं इन द प्रोपोर्शन ऑफ, कोणत्या प्रोपोर्शनमध्ये 1:2. 1:2. एक जर मीडियनचं अंतर लहान आहे, मीडियनचं विभागल्यानंतर जी 2 मीडियन तयार होतात या सेंट्रॉइडमुळं, हे जर 1 एकक असेल तर वरचं किती असेल 2 एकक. यावरून तुमच्या लक्षात आलं
हाऊ टू ड्रॉ द 3 मीडियन्स ऑफ द ट्रँगल. आणि तुम्हाला उदाहरणं देतात आणि मीडियनचं अंतर देतात की समजा या ठिकाणी 2 दिलं अंतर तर तुम्हाला वरचं अंतर 4 सांगता यायला पाहिजे, या ठिकाणी 3 दिलं तर या ठिकाणी तुम्हाला अंतर काय सांगता यायला पाहिजे 6. In this way today we have learned about the median. A line segment joining the vertex to the midpoint of the opposite side is called as medians of the triangles. We can draw 3 medians of the triangle with the help of compass by making the arcs, and we come to know that when we draw the 3 medians, all the 3 medians are concurrent because they intersect at a common point G. The point of concurrence is called as centroid of the triangle. So point G here is the centroid ऑफ द 3 मीडियन्स किंवा पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आपण सेंट्रॉइड म्हणतात. आता सेंट्रॉइडमुळं या मीडियनचे सुद्धा 2-2 भाग होतात. तर 2 भाग होतात. लहाना भाग जर 1 एकक असेल तर त्या मीडियनचा दुसरा जो भाग असतो तो 2 एकक असतो. एक जर 3 असेल तर दुसरा 6, एक जर 4 असेल तर दुसरा मोठा भाग किती असेल 8. अशा प्रकारे सेंट्रॉइड डिव्हाइड्स द गिव्हन मीडियन्स इंटू 2 पार्ट्स इन द रेशो ऑफ 1:2. 1:2. एक जर 1 एकक असेल तर दुप्पट दुसरा भाग असेल. या ठिकाणी हे 2 एकक असेल तर हे 4, या ठिकाणी हे 3 असेल तर हे 6. आता ही जी मीडियन आहे CF त्यातलं GF हे अंतर जर 4 असेल तर हे किती असेल 8. समजण्याकरता हे डिस्टन्स घेतलेले. ॲक्च्युली तुम्ही मीडियन काढा आणि स्केलच्या सहाय्यानं पहा तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पडताळून पाहता येईल. यू कॅन व्हेरीफाय द प्रॉपर्टी by actually measuring the proper distance here. In this way today we have drawn the 3 medians of the acute angle triangle. Their point of concurrence, that is centroid, lie inside of the triangle. Then you can draw the right angle triangle, and you come to know that when we draw the 3 medians of the right angle triangle, the point centroid is also inside the triangle. When you draw the obtuse angle triangle, all the 3 medians are concurrent, and their point of concurrence is nothing but the centroid, which is also lie inside the triangle. This is the property of the 3 medians of the triangle, that when the 3 medians of triangles come together, their point of concurrence is called as centroid, and centroid divides the given medians in the proportion 1:2. 1:2 या प्रमाणामध्ये ती सेगमेंट प्रत्येक सेगमेंट विभागल्या जाते. ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अल्टिट्यूड कशा काढायच्या, मीडियन्स कशा काढायच्या हे आपण शिकलो. फक्त मी अक्यूट अँगल ट्रायंगलच्या 3 मीडियन्स तुम्हाला काढून दाखवल्या. तुम्ही आता राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगलच्या ज्या 3 मीडियन्स असतात त्या स्वतः काढा. आणि ही जी प्रॉपर्टी आहे किंवा मीडियन 1:2 या प्रोपोर्शनमध्ये या सेंट्रॉइडमुळं विभागल्या जाते, तर तीसुद्धा प्रॉपर्टी तुम्ही व्हेरीफाय करून पहा, स्केलच्या सहाय्यानं मोजून पहा ॲक्च्युली डिस्टन्स. In this way today we have learned how to draw the 3 medians of the triangles. I hope you understand. Thank you.